मंडळी 7 मेचा दिवस उजाडला आणि बातमी आली सगळ्यात मोठी, ती म्हणजे भारताने पाकिस्तानला अद्दल घडवली। मागचे 15 दिवस ज्यावरती चर्चा सुरू होती की भारत पाकिस्तानला अद्दल कधी घडवणार याची बातमी समोर आली, ती म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। 15 दिवसापूर्वी पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये अनेक निष्पाप लोकही मारली गेली। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या झाडलेल्या आहेत। आणि या सगळ्यानंतर भारतामध्ये, अखंड भारतामध्ये एक भावना आली, ती म्हणजे की आपण पाकिस्तानला उत्तर कधी देणार। अगदी विरोधकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर कधी देणार। 15 दिवस झाले तरी सुद्धा आपण उत्तर दिलेलं नव्हतं आणि आज सकाळी बातमी आली की आपण उत्तर दिलेलं आहे। तर मागच्या 15 दिवसांमध्ये नेमकं काय झालंय हे आपण अगदी सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट आली। दरवेळेप्रमाणे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला आणि जसं या आधी सुद्धा त्यांनी हा आरोप नाकारलेला होता, यावेळेला सुद्धा त्यांनी हा आरोप नाकारला आणि हा हल्ला आम्ही केलेला नाही असं त्यांनी सांगितलं। मात्र भारताने अगदी पद्धतशीररित्या अख्ख्या जगासमोर आणलेला की कशा प्रकारे पाकिस्तानने हल्ला केलेला आहे। यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या 15 दिवसात काय झालं याचं उत्तर तुम्हाला मिळेल। महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्यात आधी केलेला म्हणजे त्वरित आणि स्पष्ट निषेध व्यक्त केला। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला या आतंकवादाविरोधात, दहशतवादाविरोधात आपण आवाज उठवला। यामध्ये पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांविरोधामध्ये भारताने स्पष्टपणे भूमिका घेतली, त्यांनी आपण आवाज उठवलेला आहे। दरम्यान त्वरित आणि कठोर शब्दात आपण या संदर्भात निषेध नोंदवला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण ही माहिती दिलेली आहे। एखादी घटना घडल्यानंतर स्पेशली आतंकवादासारख्या जेव्हा घटना घडतात तेव्हा आपण पाकिस्तानवरती जेव्हा आरोप करतो त्यावेळेला आपल्याकडे पुरावे काय आहेत, या संदर्भात आपल्या बाजूने कोणते देश आहेत, पाकिस्तानच्या बाजूने कोणते देश आहेत हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं। यावेळेलाच अगदी आपली मित्र राष्ट्र असतील किंवा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे UNSC, आपण यामध्ये आपली भूमिका समजावून सांगितली। ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्या आपण जगासमोर मांडलेल्या आहेत। वस्तुस्थिती जी आहे ती आपण माहिती दिलेली आहे। या सगळ्याच्या वेळेला दहशतवादावर फक्त भारतालाच धोका नाहीये तर अखंड जगाला याचा धोका आहे हे आपण समजावून सांगितलेलं आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाकिस्तानवरती दबाव तयार केलेला आहे। पाकिस्तानवरती दबाव करण्यासाठी आपण कठोरात कठोर कारवाई करणार हा आपण इशारा तर दिलेलाच होता, पण त्याच पद्धतीने आपण सिंधू जलकरार स्थगित केला। अखंड पाकिस्तानची जी इकॉनॉमी आहे, त्यांचं जे अर्थशास्त्र चालतं ते सगळं सिंधू नदीच्या पाणीवरती चालतं। त्यांची त्यावरती शेती अवलंबून आहे आणि त्यावर त्यांची सगळी आर्थिक गणितं त्यांची अवलंबून असतात। तर या पाकिस्तानचं आपण पाणी बंद केलं किंवा त्यांना तसा प्रकारचा आपण इशारा दिला आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेले आहेत। पाणी पातळी आपण घटलेली बघितलेली आहे तिकडची। त्यामुळे अशा घटना घडत होत्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण हे सगळ्या घडामोडी आपण सांगत होतो। दरम्यान कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जशी भारतीयांकडून होत होती त्याच पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण ही गोष्ट सगळ्यांना सांगितलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचा संयम। या 15 दिवसात काय झालं तर भारताचा संयम सुद्धा दिसलेला आहे। या 15 दिवसात आपण संयम आणि जबाबदारीने कशा प्रकारे ही गोष्ट हाताळली आहे ते आपण बघितलेलं आहे। देशामध्ये तीव्र संतापाची भावना होती आणि त्याच वेळेला अत्यंत संयमाने आपण प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या पद्धतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला त्याला आपण कशा प्रकारे उत्तर दिलं हे बघितलेलं आहे। कोणती आपण घाई केलेली नाहीये आणि अगदी विचारपूर्वक आणि जबाबदारीने आपण पावलं उचलत आपण उत्तर दिलेलं आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा या मागच्या 15 दिवसांमध्ये दिसला तो म्हणजे ठोस आणि निर्णायक कारवाई कशी करता येईल या संदर्भात मोठं नियोजन झालेलं आहे। आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक बैठका पार पडलेल्या आहेत। या सगळ्या बैठकांमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवता येईल, कशा प्रकारे पाकिस्तानमधला दहशतवाद जो आहे तो समूळ नष्ट करता येईल यावरती अगदी सविस्तर चर्चा झालेली आहे। आपले लष्कर प्रमुख त्यामध्ये होते, हवाई दल प्रमुख होते, नौदलाचे प्रमुख आपले त्यामध्ये बैठकीमध्ये होते, अजित डोवाल होते। या सगळ्या बैठकांमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवायचा, कोणत्या ठिकाणांवरती आपण हल्ला करू शकतो जेणेकरून पाकिस्तानातून दहशतवाद समूळ नष्ट होईल यावरती चर्चा झाली आणि या सगळ्यानंतर 9 ठिकाणं ठरली। आणि आपण आज बघतोय ज्या पद्धतीने आपण या 9 ठिकाणांवरती हल्ला केला, ही जी नावं जर आपण बघू ना तर अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवते ती म्हणजे आपण जी मुख्यालय आहेत ती अगदी निवडून आपण त्यावरती हल्ला केलेला आहे। म्हणजे जर मुरिदकेमध्ये जर बघितलं तर लष्कर ए तोयबाचा मुख्यालय आणि सीमेपासून 30 किलोमीटर आतमध्ये आपण तिकडे हल्ला केलेला आहे।
दुसरं महत्त्वाचं म्हणजे बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे. या मुख्यालयात सुद्धा आपण हल्ला केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणाहून दहशतवाद तयार होतोय, ज्या ठिकाणाहून दहशतवादी भारतामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करतात, ज्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ज्या ठिकाणी त्यांना शस्त्र चालवायला शिकवली जातात, या सगळे जे पाकिस्तानचे मनसुबे आहेत ते निस्तनाबूत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अगदी आपण मुळावरती घाव घातलेला आहे. त्यामुळे ही दोन मुख्यालयं ही म्हणजे मुरिदके आणि बहावलपूर या ठिकाणी जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाचं आपण जे मुख्यालय ते आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर लष्कर ए तोयबाचा अड्डा जो आहे तो सवाईमध्ये होता. अगदी सीमेपासून जेमतेम 30 किलोमीटर अंतरावरती अड्डा आहे. हे जर आपण बघितलं तर भारताच्या नकाशामध्ये अगदी पाकिस्तानमध्ये सीमेला लागूनच हे सगळे तळ बघायला मिळतात, ज्या ठिकाणून सगळे दहशतवादी आपल्या भारतामध्ये हल्ला करण्यासाठी येत असतात. दुसरं जर बघायचं तर गुलपूर आहे, अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. गुलपूरमध्ये सुद्धा अनेक दहशतवाद्यांचा अड्डा होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला 80 दहशतवादी या ठिकाणी उपस्थित होते. मंडळी, हे 80 दहशतवादी इथून पुढे काय करणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान ही गोष्ट कायमच नाकारत आलेला आहे. आम्ही दहशतवादाच्या सोबत नाही होत असं म्हणत आलेलं आहे. भारताने वेळोवेळी पुरावे दिले आणि सगळ्यात मोठा पुरावा आहे, ज्यावेळेला हल्ला झाला 80 दहशतवादी या ठिकाणी हजर होते. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिलाल हे स्थळ अतिशय महत्त्वाचं आहे. बिलालमध्ये जैश ए मोहम्मदचं अतिशय महत्त्वाचं तळ होतं आणि हे तळ आपण पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. अशी 9 ठिकाणी आहे. 9 ठिकाणी जर बघायचं तर अगदी सीमेपासून जेमतेम 30 ते 100 किलोमीटरपर्यंत सगळी स्थळं आणि सगळे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो समोर आला तो म्हणजे ठोस कारवाई करण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर भारताने भूमिका घेतली की आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण धडा शिकवणार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुंदर वाक्य सांगितलं की या शब्दामध्ये सगळं काही आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे नाव आपण बघितलं तर लक्षात येईल, ज्या वेळेला महिला होते, कुटुंब सगळे होते, ज्या वेळेला पुरुषांना मारलं गेलं, अनेक महिला या विधवा झाल्या आणि त्यांना हे जे ऑपरेशन आहे ते समर्पित आहे. त्यांना या सगळ्या हल्ल्यामध्ये ज्यांना जीव गमवावा लागला तर या सगळ्यांसाठी खरं तर एक प्रकारे श्रद्धांजली म्हणावी लागेल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अगदी आपले जे मित्र राष्ट्र आहेत किंवा जागतिक ज्या शक्ती आहेत त्यांना विश्वासात घेणं अतिशय गरजेचं होतं. मागच्या 15 दिवसामध्ये ते सुद्धा झालेलं आहे. मागच्या 15 दिवसामध्ये जर आपण बघितलं असेल तर अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स यासारख्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या शक्ती आहेत, महत्त्वाचे देश आहेत, त्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे. दहशतवाद विरोधी भूमिकेला आम्ही पाठिंबा देतोय असं थेटपणे उघडपणे सांगितलेलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं सुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि भारताबद्दल सहवेदना त्यांनी दिलेल्या आहेत. जर बघायचं तर ही नावं फार मोठी आहेत. अमेरिका आहे किंवा ब्रिटन आहे. आपण बघितलं अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानला मदत केली होती, पण उघडपणे थेट दहशतवादाविरोधात या सगळ्या देशांनी भूमिका घेतलेली आहे. दहशतवाद विरोधी जी भारत भूमिका घेत आहे त्याला सपोर्ट केला आहे आणि अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स यासारख्या देशांनी भारताला उघड पाठिंबा दिलेला आपण बघितलेला आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध हे तणावपूर्व या आधीसुद्धा होते आणि आता तर ते आणखीनच चिघळलेले आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की द्विपक्षीय संबंधांवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण होते त्यानंतर हा सगळा हल्ला होतो आणि आपण सिंधू नदीचं जो करार आहे तो आपण स्थगित करण्याबद्दल आपण बोलतो. अतिशय संबंध खराब झालेले आहेत. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची भूमिका घेतली ती म्हणजे आपण पाकिस्तानसोबतचे सगळे जे व्यापार आहेत ते आपण पूर्णपणे बंद केलेले आहे. जे वाघा बॉर्डरवरून जी आयात निर्यात व्हायची ती आपण पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानसारखा देश जो औषधांसारख्या गोष्टींवरती भारतावर मोठ्या अंशी खरं तर अवलंबून होता ते आपण पूर्णपणे व्यापार बंद केलेला आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी सुद्धा तशी भूमिका घेतली की आम्ही कोणत्याही प्रकारचा व्यापार व्यवसाय आम्ही पाकिस्तानसोबत करणार नाही. त्यामुळं ही एक मोठी अडचण पाकिस्तानसमोर निर्माण झाली. तर मागच्या 15 दिवसामध्ये संवाद प्रक्रिया ही पूर्णपणे थांबलेली होती. आपण चोख प्रत्युत्तर देणार हे आपण भारताने वेळोवेळी सांगितलेलं होतं. तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या मागच्या 15 दिवसामध्ये घडल्या. त्यानंतर महत्त्वाची आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यावरती आपण लक्ष दिलेलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं असेल बातम्यांमध्ये तर आपण मॉकड्रिल करणार असं सांगण्यात आलेलं होतं. तर मॉकड्रिल आपण का करतोय? खरं तर युद्ध हे सीमेवरती होतंय, यामध्ये आपला काय संबंध असं म्हणून चालणार नाही. कारण आपण देशाचे नागरिक म्हणून आपली सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. जेवढी सैन्य जे आपलं लढतंय सीमेवरती त्यांची जेवढी महत्त्वाची भूमिका आहे तेवढंच आपण सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आपल्याला युद्धकाळामध्ये बजावावी लागते.
तर या अखंड युद्धकाळामध्ये नेमक्या कशा प्रकारे सामान्य नागरिकांनी वागलं पाहिजे, कशा पद्धतीने व्यवहार केले पाहिजेत, किंवा कशा समजा कोणी जखमी असेल, अचानक हल्ला झाला, यावेळेला नेमकं काय केलं पाहिजे, इमर्जन्सीला काय केलं पाहिजे, या सगळ्या घडामोडी या सामान्य नागरिकांना कळाव्यात यासाठी मॉकड्रिल आपण हे सगळं करत होतो. आणि एकंदर जर आपण बघितलं, जसं सीमेवरती लढण्याची तयारी ज्या पद्धतीने भारत करत होता, तसं सीमेच्या आतमध्ये आपल्या घरामध्ये आपण कसं केलं पाहिजे, आपण कायदा सुव्यवस्था कशी राखली पाहिजे, यावेळेला आपण याची सुद्धा विशेष काळजी घेतलेली होती. मागच्या 15 दिवसामध्ये काय केलं याचं आणखीन एक उत्तर म्हणजे यावेळेला कोणताही पक्ष किंवा अगदी कोणताही जातीचा माणूस, धर्माचा माणूस, यावेळेला असं काही दिसलं नाही. यावेळेला आपण फक्त भारतीय होतो आणि पाकिस्तानला आपण उत्तर कधी देणार हा सगळ्यांच्या मनामधला प्रश्न होता. आणि यावेळेला आपण भारतीय म्हणून या जगासमोर होतो आणि आपण पाकिस्तानला अशाच माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. खरं तर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हल्ल्याच्या संदर्भात भारताने कठोर भूमिका घेतली आणि चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. नुसतं POKमध्ये जाऊन नाही, तर थेट पाकिस्तानामध्ये जाऊन आपण अद्दल घडवलेली आहे. थेट 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन आपण हल्ला केलेला आहे. 30 किलोमीटरच्या आपल्या बॉर्डरजवळ जे कोणते दहशतवादी तळ आहेत त्यावरती आपण हल्ला केलेला आहे. अशा प्रकारे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला आपण दिलेलं आहे. तर मागच्या 15 दिवसामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस जयशंकर यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जसं अजित डोवाल यांनी पूर्णपणे हे ऑपरेशन हाताळले, तसं एस जयशंकर यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळते. इतर अन्य राष्ट्रांसोबत संवाद साधण्याचं काम एस जयशंकर करत होते. त्यांचं जर एक्स अकाउंट जर आपण बघितलं तर वेळोवेळी आपल्याला पोस्ट दिसत आहेत की आज कोणत्या देशांसोबत चर्चा झाली, त्यांनी आपल्याला कशा प्रकारे पाठिंबा दिलेला आहे. तर या सगळ्या घडामोडी पडद्याच्या मागे घडत होत्या. आपण एवढाच विचार करत होतो की 15 दिवस झाले अजून भारताने पाकिस्तानला अद्दल का घडवली नाही, आपण उत्तर कधी देणार, ही सगळ्यांची मनात आपली भावना चांगली होती की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. ही जी दहशतवादाची जी कीड आहे ती समूळ नष्ट केली पाहिजे. आपल्या सगळ्या भारतीयांची खरं तर काळजी होती, आपल्याला ती इच्छा होती की पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे. पण त्यामागे एवढी मोठी यंत्रणा काम करत होती आणि अशा पद्धतीने हे आपण ऑपरेशन राबवलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर या नावातच सगळं काही आहे, जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे या मागच्या 15 दिवसात काय घडलं हे आपण अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा इंस्टाग्राम अकाउंटला, यूट्यूबला आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत.